शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या घोडाझरी सिंचन तलावाच्या नहराला भगदाड पडल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली। तळोदी सिंदेवाई परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावाच्या नहराचं निकृष्ट बांधकामामुळे नहर फुटणे ही नित्याचीच बाब झाली आहे। असाच निकृष्ट बांधकामामुळे तळोदी येथील सिंचन कालव्याला मोठं भगदाड पडल्यानं लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून शेवटच्या टप्प्यातील उन्हाळी धान पीक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। उन्हाळी धान व इतर पिकांच्या सिंचनासाठी यावर्षी घोडाझरी प्रकल्पातून कालव्यातून पाणी सोडण्यात आलं होतं। हे पाणी शेवटच्या टोकावरील शेतापर्यंत पोहोचत असतानाच सदर कालव्याला अचानक भगदाड पडलं। परिणामी लाखो लिटर पाणी शेतात व परिसरात वाहून जात असून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे। या परिसरातील शेतकरी कालव्यांचं शेवटच्या टोकावर असल्याने त्यांना आधीच अपुरं पाणी मिळतं। त्यातच कालवा फुटल्याने अनेक शेतापर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता धूसर झाली आहे। उन्हाच्या कडाक्यात पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना अशी घटना घडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। भगदाडामधून वाहणाऱ्या पाण्यामुळे नवानगर शेत परिसरात व आंबेबोडीत साचून वाहताना दिसत असल्यानं शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणारं पाणी अक्षरशः वाया जात असून संबंधित सिंचन विभागानं तात्काळ दखल घेऊन फुटलेला कालवा दुरुस्त करावा, पाण्याची नासाडी थांबवावी आणि शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे।